नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित ऑनलाईन तासिकेमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मी सौ रंजना फुरटॅडो, कांदिवली म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आजच्या या ऑनलाईन तासिकेत आपण विज्ञान भाग 1 प्रकरण 11 प्रकाशाचे परावर्तन आणि त्यामधील सपाट आरसा आणि गोलीय आरशाच्या संज्ञा हा भाग अभ्यासणार आहोत. मुलांनो, आपल्या जीवनात प्रकाशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रकाशामुळे आपण सभोवतालचे सर्व घटक डोळ्यांनी पाहू शकतो, जसे रोज होणारा सूर्योदय, सूर्यास्त, हिरवी झाडे, फुले, निळे आकाश, इंद्रधनुष्य ह्यासारख्या अगणित गोष्टी आपण डोळ्यांनी पाहू शकतो आणि तेच प्रकाशाच्या अस्तित्वाचे पुरावे आहे. मग प्रकाश म्हणजे काय? तर प्रकाश म्हणजे दृष्टीची संवेदना निर्माण करणारी विद्युत चुंबकीय प्रारणे आहे. मुलांनो, मागील इयत्तेत तुम्ही प्रकाशाचे परावर्तन हा भाग अभ्यासलेला आहे. ह्याच्यात प्रकाशाचे परावर्तन कसे होते आणि परावर्तनाचे नियम अभ्यासलेले आहेत. त्याची थोडक्यात आपण उजळणी करणार आहोत. ज्या क्रियेमध्ये एखाद्या पृष्ठभागावर पडलेले प्रकाश किरण त्या पृष्ठभागावरून परत फिरतात त्याला प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात. तर ते परावर्तन कशा रीतीने होते आणि त्याचे नियम काय आहेत ते थोडक्यात रिव्हिजन आपण करणार आहोत. एखाद्या पृष्ठभागावर पडल्यानंतर प्रकाश किरण परावर्तित होतात. पृष्ठभागावर पडणाऱ्या प्रकाश किरणाला आपाती किरण असं म्हणतात आणि पृष्ठभागावरून परावर्तित होणाऱ्या प्रकाश किरणाला परावर्तित किरण असं म्हणतात. ह्यांच्या छेदनबिंदूतून जो लंब टाकला जातो त्याला स्तंभिका असं म्हणतात. आता ह्या स्तंभिकेमुळे आपाती कोन आणि परावर्तित कोन असे दोन कोन इथे तयार होतात. ह्यावरून प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम काय आहेत? तर आपाती किरण, स्तंभिका आणि परावर्तित किरण हे एकाच प्रतलात असतात. हा पहिला नियम आहे. दुसरा नियम, आपतन कोन आणि परावर्तन कोन हे नेहमी समान मापाचे असतात. हे नियम तुम्ही मागील इयत्तेत अभ्यासलेले आहेत. ह्या इयत्तेत आपण आरशाद्वारे होणारे प्रकाशाचे परावर्तन आणि आरशाचे विविध प्रकार ते अभ्यासणार आहोत. आरसा आणि आरशाचे प्रकार. प्रकाशाचे परावर्तन होण्यासाठी आपल्याला चकाकणाऱ्या पृष्ठभागाची आवश्यकता असते. चकाकणारा पृष्ठभाग प्रकाश कमी शोषून घेतो व त्यामुळे जास्तीत जास्त प्रकाशाचे परावर्तन होते. जो पृष्ठभाग प्रकाशाचे परावर्तन करून सुस्पष्ट प्रतिमा तयार करतो त्याला आरसा असे म्हणतात. तर आरसा म्हणजे काय ती व्याख्या लक्षात ठेवायची आहे. जो पृष्ठभाग प्रकाशाचे परावर्तन करून सुस्पष्ट प्रतिमा तयार करतो त्याला आरसा असे म्हणतात. आरसा हा परावर्तनशील पृष्ठभाग आहे. आरशाची व्याख्या लक्षात ठेवा आणि आरसा हा एक परावर्तनशील पृष्ठभाग आहे. आरशाचे दोन प्रकार आपण अभ्यासणार आहोत, सपाट आणि वक्र गोलाकार आरसा. ह्यापैकी आपण रोजच्या जीवनात जो आरसा वापरतो तो म्हणजे सपाट आरसा. आपल्या घरातील आरसा ह्या सपाट आरशाच्या रूपात असतो. जर्मन शास्त्रज्ञ जस्ट वॉन लिबिक यांनी साध्या काचेच्या तुकड्याच्या एका सपाट पृष्ठभागावर चांदीचा लेप दिला व आरसा तयार केला. ह्यालाच रजत काच परावर्तक असे म्हणतात. सपाट गुळगुळीत काचेच्या मागील पृष्ठभागावर पातळ असा ॲल्युमिनियम किंवा चांदीच्या धातूचा परावर्तक लेप दिल्याने सपाट आरसा तयार होतो. परावर्तक पृष्ठभागाची ही बाजू अपारदर्शक करण्यासाठी आणि पृष्ठभागास संरक्षण म्हणून धातूच्या परावर्तक लेपावर
लेड ऑक्साईड सारख्या पदार्थाचा लेप दिलेला असतो. तर इथे दाखवल्याप्रमाणे इमेज मध्ये लेड ऑक्साईड जे लाल रंगाचे असते आणि त्याचा लेप ह्या आरशाच्या एका पृष्ठभागावर दिला जातो. त्यामुळे ही आपण जो आरसा वापरतो तो ह्या प्रकारचा असतो, सपाट आरसा, आणि त्याचा मागील पृष्ठभाग हा लेड ऑक्साईडचा लेप दिलेला असतो, ज्यामुळे प्रकाश आरपार जात नाही आणि त्याचं परावर्तन होते आणि त्या आरशात आपल्याला आपली प्रतिमा दिसू शकते. बिंदू स्रोतामुळे आरशामध्ये प्रतिमेची निर्मिती कशी होते ते आता आपण अभ्यासणार आहोत. सपाट आरशामुळे बिंदू स्रोताची प्रतिमा कशी तयार होते ते ह्या एका आकृतीसह आपण अभ्यासणार आहोत. समजा M1 M2 या सपाट आरशासमोर O हा बिंदू स्रोत ठेवला असता, त्यापासून सर्व दिशांना प्रकाश किरण पसरतात आणि ह्या प्रकाश किरणांचे परावर्तन होते. बघा, ह्या प्रकारे बिंदू स्रोतातून निघालेला प्रकाश किरण आरशावर पडल्यानंतर त्याचं परावर्तन होते. हे परावर्तित झालेले प्रकाश किरण डोळ्यावर पडल्यानंतर आपल्याला ते आरशाच्या मागे एकवटल्याचा भास होतो. आता O ह्या बिंदू स्रोतापासून निघालेले प्रकाश किरण आरशाच्या मागे O1 ह्या ठिकाणी एकवटतात. हे जे अंतर आहे O ते M1 आणि M1 ते O1 हे नेहमी समान असते. म्हणजे बिंदू स्रोताचं अंतर आणि त्याच्या प्रतिमेचं अंतर आरशापासूनचं हे दोन्ही समान असतात. तर आकृतीत दाखवल्याप्रमाणे OR1 आणि OR2 हे दोन्ही जे किरण आहेत ते आपाती किरण आहेत आणि त्यांचं परावर्तन कोणत्या मार्गाने होते, तर OR1 चं परावर्तन R1S1 ह्या मार्गाने होते आणि OR2 ह्या आपाती किरणाचं परावर्तन R2S2 ह्या मार्गाने होते. इथून पाहिल्यानंतर हे प्रकाश किरण आपल्याला O1 ह्या ठिकाणी एकवटल्याचा भास होतो. म्हणजेच परावर्तित किरण प्रत्यक्ष एकमेकांना छेदत नाही, म्हणून ह्या प्रतिमेला आभासी प्रतिमा असे म्हणतात. सपाट आरशातील प्रतिमा ही आकाराने स्रोता एवढीच असते. तर सपाट आरशाची काही वैशिष्ट्ये लक्षात ठेवायची. सपाट आरशात मिळणारी प्रतिमा आकाराने स्रोता एवढीच असते. सपाट आरशासमोर उभे राहिले असता आपली सुरटी आणि तेवढ्याच आकाराची प्रतिमा आरशात दिसते. परंतु आपला उजवा हात हा प्रतिमेमध्ये डावा वाटतो, तर डावा हात हा उजवा वाटतो आणि ह्यालाच बाजूंची आलटापालट असं म्हणतात. हे लक्षात ठेवायचे की बाजूंची आलटापालट म्हणजे काय. तर सपाट आरशात उभं राहिल्यानंतर आपला उजवा हात हा प्रतिमेमध्ये डावा वाटतो आणि डावा हात हा उजवा वाटतो. चित्रात दाखवल्याप्रमाणे उजवा हात डावा वाटतो आणि डावा हात आपल्याला उजवा वाटतो. सपाट आरशात व्यक्तीची पूर्ण प्रतिमा दिसण्यासाठी आरशाची किमान उंची ही त्या व्यक्तीच्या निम्मे असणे आवश्यक आहे. हे विधान लक्षात ठेवा. सपाट आरशात व्यक्तीची पूर्ण प्रतिमा दिसण्यासाठी आरशाची किमान उंची ही त्या व्यक्तीच्या निम्मे असणे आवश्यक आहे. समजा काही अक्षर जर तुम्ही आरशात पाहिली सपाट आरशात, तर ती ह्याप्रमाणे दिसते. डावी बाजू उजवी दिसेल, उजवी बाजू डावी. अ, ख, ड, त, य हे ह्याप्रमाणे उलट आपल्याला दिसतील. काही इंग्रजी अल्फाबेट अक्षरे सुद्धा तुम्ही आरशात पाहू शकता आणि त्याच्यावरून एक तक्ता बनवायचा की ही अल्फाबेट अक्षरे कशी दिसतात, त्याचं कोणती अक्षरे जशीच्या तशी दिसतात आणि कोणती अक्षर त्यांची बाजूंची आलटापालट झालेली दिसते, हे तुम्ही स्वतः करून बघायचे आणि त्याचा एक तक्ता बनवायचा ह्याप्रमाणे.
दोन आरसे जर एकमेकांशी काटकोनात उभे ठेवले तर त्या आरशांमध्ये दिसणाऱ्या प्रतिमा ह्या वेगवेगळ्या कोनातून किती प्रतिमा मिळतील हे कसं काढायचं ते आता आपण बघणार आहोत. समजा दोन आरसे एकमेकांना काटकोनात उभे ठेवले आणि त्याचे कोन बदलत गेलो आपण तर प्रतिमांची संख्या पण बदलत जाते. त्याचा पण एक तक्ता तयार करायचा आहे की कोन जसे बदलतील तशी प्रतिमांची संख्या कशी बदलेल. आता हे काढण्यासाठी आपल्याला एक सूत्र वापरायचं आहे. सूत्र आहे n बरोबर 360 अंश भागिले a वजा 1. इथे n म्हणजे प्रतिमांची संख्या आणि a म्हणजे आरशामधील कोन. बघा सूत्र नीट लक्षात ठेवायचं आहे. n बरोबर 360 अंश छेद a वजा 1. n म्हणजे प्रतिमांची संख्या आणि a म्हणजे आरशामधील कोन. आता हे कोन बदलल्यावर प्रतिमांची संख्या कशी सूत्रात किंमत ठेवून काढायची. इथे कोन दिलेला आहे पहिल्या याच्यात 120 अंश. ए म्हणजे आरशामधील कोन तर सूत्रामध्ये 360 अंश छेद 120 वजा 1 करायचंय. तर 360 भागिले 120 केलं, शून्य शून्य गेला आणि 12 त्रिक 36. 36 ला 3 चा भाग जाईल 12 ने. मग 3 वजा 1 केलं तर इथे प्रतिमांची संख्या आपल्याला मिळेल 2. त्यानंतर 90 अंश. समजा हा आरशामधला कोन आहे तो आपण 90 अंश केला काटकोन. सूत्रामध्ये a च्या जागी आता लिहायचे 90 अंश. 360 छेद 90. शून्य शून्य गेला 9 चौक 36. 4 वजा 1 म्हणजेच प्रतिमांची संख्या इथे मिळेल तुम्हाला 3. त्यानंतर कोन केला 60 अंश. आरशाचा कोन 60 अंशात आपण केला. इथे च्या जागी लिहायचे 60 अंश. 360 छेद 60. 6 चा भाग जाईल 6 6 36 आणि 6 वजा 1 प्रतिमांची संख्या मिळेल 5. त्यानंतर 45 अंश. कोन 45 अंश केल्यास 360 छेद 45. ह्याला भाग द्यायचा आहे. 9 चा भाग जाईल 9 चौक 36. 9 5 45. वरती राहिले 40 आणि 5 चा 8 40 असा भाग जाईल. 8तून 1 गेला तर इथे तुम्हाला प्रतिमांची संख्या मिळेल 7. त्यानंतर कोन 30 अंश केला. इथे a च्या जागी 30 अंश ठेवला. शून्य शून्य गेला. 3 ने भाग जाईल 36 ला 12 चा. 12 त्रिक 36 आणि 12 वजा 1 प्रतिमांची संख्या मिळेल 11. तर हे काही कोन दिलेले होते त्यांची प्रतिमांची संख्या कशी काढायची ते तुम्हाला शिकवलेलं आहे. ह्याप्रमाणे विविध कोन तुम्ही ह्या जागी घेऊन प्रतिमांची संख्या कशी बदलते त्याचा तक्ता तयार करायचा आहे. सूत्र लक्षात ठेवायचं आहे. n बरोबर 360 अंश छेद a वजा 1. n म्हणजे प्रतिमांची संख्या आणि a म्हणजे आरशामधील कोन. ह्याचा पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे गोलीय आरसे. जत्रेमध्ये हास्य दालनात मांडलेले आरसे तुम्ही पाहिले असतील. ह्या आरशात तुम्हाला वेडेवाकडे चेहरे दिसतात. ह्या प्रकारे जत्रेत तुम्ही कधी गेला असाल आणि तिथे दालन असते, तिथे आरशाचं दालन असते आणि ह्या दालनात आपण गेल्यास वेडेवाकडे चेहरे दिसतात. उलट सुलट उलटे जाडे त्याप्रमाणे ह्या चित्रात दाखवल्याप्रमाणे आपल्याला आपले चेहरे दिसतात. आता हे कशामुळे घडतं. सपाट आरशात आपल्याला आपली आहे तशी प्रतिमा दिसते, परंतु हेच जर आरसे सपाट नसतील तर आपल्याला आपल्या वेड्यावाकड्या प्रतिमा दिसतात. तर
हे आरसे घरोघरी असणाऱ्या आरशांसारखे सपाट नसून ते वक्र असतात. गोलीय आरशामुळे तयार होणाऱ्या प्रतिमांचे स्वरूप हे सपाट आरशामुळे तयार होणाऱ्या स्वरूपापेक्षा वेगळे असते. त्यामुळे नेहमीच्या आरशात दिसणाऱ्या प्रतिमा या आरशात दिसत नाही. म्हणून आरशातल्या प्रतिमा म्हणजे गोलीय आरसे आपण नेहमीच्या वापरात आपला चेहरा वगैरे बघायला वापरू शकत नाही. गोलीय आरसे सामान्यपणे एका गोलाचा भाग असतो आकृतीत दाखवल्याप्रमाणे. ह्याच्या बी भागाप्रमाणे आकृतीत जो बी भाग दाखवलेला आहे त्या काचेच्या पोकळ गोलातून कापलेले हे भाग असतात. एखादा चेंडू जर आपण कापला तर हा चेंडूचे जे भाग मिळतील त्याप्रमाणेच गोलीय आरशाचे भाग आपल्याला मिळतात. त्याच्या आतील किंवा बाहेरील पृष्ठभागावर चकचकीत पदार्थाचे विलेपन करून गोलीय आरसे तयार करतात. आतील किंवा बाहेरील पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते. यावरूनच गोलीय आरशांचे दोन प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे अंतर्गोल आरसा, कॉन्केव्ह मिरर. जर गोलाकार पृष्ठभागाचा आतला भाग म्हणजेच अंतर्भाग चकचकीत असेल तर त्याला अंतर्वक्र आरसा असे म्हणतात. व्याख्या लक्षात ठेवायची. गोलाकार पृष्ठभागाचा आतला भाग म्हणजेच अंतर्भाग चकचकीत असेल तर त्याला अंतर्वक्र आरसा म्हणतात. इथे आतल्या पृष्ठभागावरून प्रकाशाचं परावर्तन होते. मग गोलीय आरसे कुठे वापरतात तर प्रतिमा आहे त्यापेक्षा मोठी दिसण्यासाठी गोलीय आरशाचा वापर केला जातो. दाढी करताना वगैरे मेकअप किंवा दंतवैद्य जे असतात तर त्या प्रतिमा मोठ्या दिसण्यासाठी, दातामधील लहान लहान पोकळ्या दिसण्यासाठी ह्या प्रकारचे अंतर्गोल आरसे वापरले जातात ज्याच्यात प्रतिमा मोठी दिसते आकाराने. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे बहिर्गोल आरसा. जर गोलाकार पृष्ठभागाचा बाहेरचा भाग म्हणजेच बहिर्वक्र भाग चकचकीत असेल तर त्याला बहिर्वक्र आरसा म्हणतात. येथे बाहेरच्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते. तर हे बहिर्गोल आरसे कुठे वापरतात? मागून येणारी वाहने स्पष्ट दिसण्यासाठी वाहनांमध्ये ह्या प्रकारचे आरसे बसवलेले असतात, ज्यामुळे मागील वाहने आपल्याला स्पष्टपणे दिसू शकतात आणि अपघाताचे धोके टाळता येतात. गोलीय आरशाशी संबंधित अशा काही संज्ञा आता आपण अभ्यासणार आहोत. ह्याच्यात आकृतीत तुम्हाला दिसेल वेगवेगळ्या संज्ञा दिलेल्या आहेत. वक्रता केंद्र, मुख्य अक्ष, वक्रता त्रिज्या आणि आरशाचा ध्रुव. एखादा वर्तुळ आपण जेव्हा काढतो तेव्हा ते एका केंद्रबिंदूतून काढतो आणि ह्या केंद्रबिंदूला इथे सी हे नाव दिलेलं आहे. ही जी अक्षरे दाखवलेली आहेत एफ पी त्या अक्षरांचा अर्थ आता आपण समजून घेणार आहोत. ह्याच्यात पहिलं बघूया ध्रुव. इथे दाखवलेला आहे आकृतीत आरशाचा ध्रुव. आरशाचा ध्रुव म्हणजे काय? आरशाच्या पृष्ठभागाच्या मध्यबिंदूस आरशाचा ध्रुव असं म्हणतात. आकृतीत बघा पी अक्षराने जे दर्शवलेलं आहे आकृती तो आहे आरशाचा ध्रुव. आरशाच्या पृष्ठभागाच्या मध्यबिंदूस आरशाचा ध्रुव असं म्हणतात. अक्षर हे लक्षात ठेवायचे की आरशाचा ध्रुव म्हणजे पोल आणि तो पी अक्षराने दर्शवला जातो. परीक्षेत तुम्हाला फक्त अक्षर दिली ह्याप्रमाणे पी वगैरे आणि नाव द्यायला आकृती आली तर पी म्हणजे काय तर आरशाचा ध्रुव. दुसरा आहे वक्रता केंद्र, सेंटर. सेंटर म्हणजे त्या गोलाचं केंद्र. ह्याची व्याख्या काय आहे?
तर आरसा ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाच्या केंद्रास वक्रता केंद्र असं म्हणतात आणि आकृती सी बिंदू हे आरशाचं वक्रता केंद्र आहे. सी अक्षराने इथे दर्शवलं आहे ते आहे आरशाचे वक्रता केंद्र. तर हे अक्षर दिसलं की तुमच्या ते नाव लक्षात आलं पाहिजे की हे वक्रता केंद्र आहे. वक्रता त्रिज्या. आरसा ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाच्या त्रिज्येला आरशाची वक्रता त्रिज्या असं म्हणतात. त्रिज्या म्हणजे काय ते तुम्ही भूमिती शिकलेले आहात. वर्तुळ काढल्यानंतर वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि त्याच्या पृष्ठभागाचा बिंदू ह्यांना जोडणारी रेष म्हणजेच आरशाची त्रिज्या. तर आकृतीत CP आणि CA ह्यांची लांबी ही ह्या आरशाची वक्रता त्रिज्या आहे. मुख्य अक्ष. आरशाचा ध्रुव आणि वक्रता केंद्र यातून जाणाऱ्या सरळ रेषेस आरशाचा मुख्य अक्ष असं म्हणतात. आकृतीत PM हा आरशाचा मुख्य अक्ष आहे. वैज्ञानिक लक्षात ठेवा, मुख्य अक्ष म्हणजेच आरशाचा ध्रुव जो P अक्षराने दर्शवला जातो आणि आरशाचं वक्रता केंद्र जे C अक्षराने दर्शवलं जाते यातून जाणारी सरळ रेष म्हणजेच आरशाचा मुख्य अक्ष होय. मुख्य नाभी. अंतर्गोल आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असलेले आपाती किरण परावर्तनानंतर मुख्य अक्षावर आरशासमोर एका विशिष्ट बिंदूत म्हणजे F ठिकाणी मिळतात. F म्हणजेच काय लक्षात ठेवायचं आहे, आरशाची मुख्य नाभी. या बिंदूला अंतर्गोल आरशाची मुख्य नाभी असं म्हणतात. हेच बहिर्गोल आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असलेले आपाती किरण परावर्तनानंतर आरशामागील मुख्य अक्षावरील एका विशिष्ट बिंदूपासून आल्यासारखे भासतात आणि त्या बिंदूला बहिर्गोल आरशाची मुख्य नाभी असं म्हणतात. तर ह्या दोन्ही व्याख्या लक्षात ठेवायच्या आहेत. अंतर्गोल आरशाची मुख्य नाभी आणि बहिर्गोल आरशाची मुख्य नाभी. आरशाची नाभी ही नेहमी F ह्या अक्षराने दर्शविली जाते. नाभीय अंतर. फोकल लेंथ. आरशाचा ध्रुव आणि नाभी याच्यातील अंतराला नाभीय अंतर म्हणजे स्मॉल f म्हणतात. नाभीय अंतर हे वक्रता त्रिज्याच्या निम्मे असते. नाभी अंतर हे वक्रता त्रिज्येच्या निम्मे असते. इथे तुम्हाला व्याख्या स्पष्ट केली मी. वक्रता त्रिज्या म्हणजेच आरसा ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाची त्रिज्या म्हणजे वक्रता त्रिज्या. मग नाभी अंतर म्हणजे काय, तर आरशाचा ध्रुव आणि नाभी यांच्यामधील अंतराला आरशाचा ध्रुव म्हणजेच P आणि नाभी म्हणजेच कॅपिटल F इथे आपण पाहिलं ते. ध्रुव आणि नाभी यांच्यातील अंतराला नाभी अंतर असं म्हणतात. नाभी अंतर हे वक्रता त्रिज्येच्या निम्मे असते. रिकाम्या जागेसाठी पण हे लक्षात ठेवायचं आहे. नाभी अंतर हे वक्रता त्रिज्येच्या निम्मे असते. तर आशा करते की हा सगळा भाग तुम्हाला समजलेला असेल. ज्या वेगवेगळ्या संज्ञा दिलेल्या आहेत आरशाच्या त्या लक्षात ठेवायच्या आहेत, कारण किरणाकृती काढताना तुम्हाला ह्या संज्ञा आणि त्यासाठी वापरलेली अक्षरे हे माहीत असणं आवश्यक आहे. आता आपण एकदम महत्त्वाचा भाग शिकणार आहोत की गोलीय आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमांचा अभ्यास हा किरणाकृतींच्या साहाय्याने करता येतो. किरणाकृती म्हणजे प्रकाश किरणाच्या मार्गक्रमणाचे विशेष चित्रीकरण होय. प्रकाश किरण कोणत्या मार्गाने जातात ते आपल्याला किरणाकृतीने दर्शवता येते. किरणाकृती काढण्यासाठी प्रकाश परावर्तनाच्या नियमावर आधारित नियम वापरतात. ह्यातला पहिला नियम आहे, जर आपाती किरण
मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण मुख्य नाभीतून जातो. हे किरणाकृतीने कसं दाखवलेलं आहे ते नीट समजून घ्या. बघा, इथे दाखवलेला आहे आपाती किरण. हा आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल. मुख्य अक्ष म्हणजे आताच आपण व्याख्या बघितली की केंद्रातून जाणारी रेष म्हणजेच त्या आरशाचा मुख्य अक्ष. तर इथे दाखवलेला आहे तो मुख्य अक्ष. आपाती किरण ह्या मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण, तुम्हाला माहित आहे की प्रकाश किरण आरशावर पडल्यानंतर त्याचं परावर्तन होते. मग हा आपाती किरण मुख्य अक्षाला जर समांतर असेल तर परावर्तनानंतर तो आरशाच्या मुख्य नाभीतून जातो. म्हणून इथे एफ ह्या अक्षरातून जाताना हा किरण दाखवलेला आहे. आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर आणि परावर्तनानंतर हा किरण एफ म्हणजेच मुख्य नाभीतून जाताना दिसतो. हा नियम पहिला आहे. दुसरा नियम आहे, जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर जातो. किरणाकृती बघायची. जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल, ह्या किरणाकृतीत दाखवल्याप्रमाणे आपाती किरण इथे एफ ह्या मुख्य नाभीतून जाताना दाखवलेला आहे. ह्याचा परावर्तन होते आणि परावर्तनानंतर हा परावर्तित किरण, तुम्हाला किरणाकृती दिसेल की तो मुख्य अक्षाला समांतर जातो. दुसरा नियम काय आहे, जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण हा मुख्य अक्षाला समांतर जातो. हा आहे दुसरा नियम. तिसरा नियम आहे, जर आपाती किरण वक्रता मध्यातून जात असेल तर परावर्तित किरण त्याच मार्गाने परत जातो. याची किरणाकृती बघूया. आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपाती किरण वक्रता मध्यातून जात असेल. सी म्हणजे तुम्हाला मागे स्पष्ट केलं, सी म्हणजेच आरशाचे वक्रता केंद्र. आणि आपाती किरण जर ह्या वक्रता मध्यातून गेला तर परावर्तित किरण त्याच मार्गाने परत जातो. इथे आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपाती किरण वक्रता मध्यातून जात असेल तर परावर्तित किरण त्याच मार्गाने परत जातो. हे तिन्ही नियम लक्षात ठेवायचे जे किरणाकृतीने आपण स्पष्ट केलेले आहेत. पहिला, दुसरा आणि तिसरा नियम. पहिला नियम काय आहे, आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण मुख्य नाभीतून जातो. ही अक्षर जी आहेत लक्षात ठेवायचे. सी म्हणजे वक्रता केंद्र, एफ त्याची मुख्य नाभी, पी म्हणजे आरशाचा ध्रुव. किरणाकृतीवरून हे नियम तुम्हाला काही वेळा प्रश्न विचारतात, त्यावेळी फक्त हे किरणाकृती दाखवलेली असते आणि त्याच्यावरून नियम लिहायला येतो. समजा फक्त किरणाकृती दाखवली आणि तर तुम्हाला ओळखायचं असतं की हा नियम कोणता आहे. ह्या प्रकारे असेल तर पहिला नियमाप्रमाणे काय येईल, इथे आपल्याला आकृती दिसते की आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर तर परावर्तित किरण हा मुख्य नाभीतून गेलेला दिसतो. दुसरा नियम काय बघितला आपण की आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल, तुम्हाला फक्त किरणाकृती दिली एवढी, तर त्याच्यावरून नियम लिहिता आला पाहिजे. आपाती किरण मुख्य नाभीतून गेला तर परावर्तित किरण हा मुख्य अक्षाला समांतर जातो. हा दुसरा नियम आहे. किरणाकृतीवरून पण ते लक्षात आलं पाहिजे. आणि तिसरा नियम, आपाती किरण वक्रता मध्यातून जात असेल तर परावर्तित किरण त्याच मार्गाने परत जातो. तिन्ही नियम मला समजले असतील अशी आशा करते. नियम नीट लक्षात ठेवायचे.
किरणाकृतीने कसे ते स्पष्ट केलेले आहे. तर मी आज घेतलेला भाग तुम्हाला समजलेला आहे अशी आशा व्यक्त करते आणि इथे हा भाग संपवते. सगळ्यांना धन्यवाद.